नमस्कार मंडळी, मी अमोल परब स्वागत करतो माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आज चाललोय राधाकृष्ण मंदिर डोंबिवली येथे. तर आज मी तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर काय कशा प्रकारे बांधलं आणि काय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मंडळी, तुम्हाला इकडे गाडी वगैरे पार्क करण्यासाठी मोकळी जागा आहे. तुम्ही तिकडे कुठे पण गाडी वगैरे पार्क करू शकता, चांगली सोय आहे. इकडे तुम्ही चप्पल वगैरे काढून ठेवू शकता, म्हणजे सगळ्या साईडने चप्पल काढायला जागा दिलेली आहे म्हणजे. आणि इथून आय थिंक एंट्रन्स आहे. हे बघा, बोर्ड पण लावला आहे की त्यावर चप्पल. एक नंबर लोकेशन आहे. फॅमिलीसोबत तुम्ही कधी पण येऊ शकता. तर समोर बघा, ते पाय वगैरे धुत आहे, तर उत्तम सोय केलेली आहे. पाय वगैरे धुवून तुम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. ही मंदिराची समोरची बाजू आहे. मंदिराचा टाइम दिलेला आहे 5 ते 5:30, 9 ते 11:30, 11:30, 12:30, 12:30 ते 1 ते 4:30, 4:30 ते 7:15, 7:15 ते 8. बघा, ॲड्रेस आहे. प्रसाद वगैरे भेटतो. खूप छान आहे प्लेस. कृष्णाची स्टोरी याच्यामध्ये दिली आहे. कृष्णा किती नंतर म्हणजे काय काय केलंय ते सगळे तर आज आम्ही आलो होतो राधाकृष्ण टेम्पल डोंबिवलीमध्ये. तर तुम्हाला लोकेशन मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. बट इकडचं लोकेशन खूपच चांगलं आहे. आणि आतमध्ये एंटर केल्यावर आपल्याला जे साईडने पूर्ण भिंतीवर कृष्णलीला, चैतन्य प्रभूंच्या लीला जे आहेत ते पण बघायला भेटतील. आणि तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर खूप चांगलं आहे, कारण की छोट्या मुलांना पण तुम्ही इकडे घेऊन येऊ शकता. गार्डन वगैरे आहे, प्लस मोठे पण सगळे येऊ शकतात, कारण की चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि प्रसादी बघा, हे बघा, हे जे टेस्ट आहे खूपच चांगलं आहे, म्हणजे अशी आपल्या घरी तर कधीच बनत नाही.
पण इकडची टेस्ट आहे प्रसादची खूप चांगली आहे. खूप छान वाटलं. तुम्हाला अजून दाखवेनच. 7:30ला आता मंदिराला बंद झालं आहे, तर 7:30ला ओपन होणार आहे. तर आपण ओपन झाल्यावर परत यात शूट करू, नंतर आपण घरी जाऊ. तर चला आपण नंतर बघूया. इकडे बघूया इकडे काय आहे ते. आय थिंक गाय वगैरे इकडे आहेत. तेच आहे ते बघ. अरे बापरे बघ, हे शिंग बघा. आपण समोरून जाऊन बघूया आपण. पण झालेले आहेत मंडळी. आपण आता बघूया आतमध्ये जाऊन. आरती चालू आहे आता. वाव. फायनली म्हणजे आपण लोकेशन पूर्ण बघितलेलं आहे. राधाकृष्ण मंदिर डोंबिवलीमधलं. तर खूप छान वाटला आम्हाला. हा प्लेस माहीत नव्हता, तरी पण आम्ही म्हणजे वाईफने मॅपवर सर्च केला. ॲक्च्युली आम्ही सकाळपासून बघत होतो कुठे ना कुठे जायचं, बट आम्हाला म्हणजे प्लेस फिरायला भेटत नव्हतं, म्हणजे जवळचा प्लेस. तर आम्हाला हा संध्याकाळीच प्लेस दिसला, म्हणजे 3:30-4 वाजता. आणि आम्ही लगेचच 4:30-5 वाजता मी निघालो. 5 वाजता निघालो. आणि इथे यायला आम्हाला पाऊण तास 1 तास तरी लागला. तर खूप छान प्लेस आहे. तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल तर तुम्ही नक्की या इकडे. लहान पोरांना वगैरे पण घेऊन येऊ शकता. खूप छान प्लेस आहे. प्लेस आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.